नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी शैला मिर्झापुरे। सर्वप्रथम काळ आणि वेळ या काव्याला आपण प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। काळ आपण प्रत्येकावरच वेळ कशी येते आणि प्रत्येकावरच काळ कसा येतो याबाबत मतितार्थ जाणून घेतला। आज आपण पुढील ओळींचा मतितार्थ जाणून घेऊया। काळाचा जो घाव असतो तो खोलवर दरी असतो आणि वेळेचा जो घाव असतो तो अंतःकरणाच्या उरी असतो। याचा अर्थ असा की काळ हा अनपेक्षितपणे घडून येतो आणि तो जो आघात करतो, तो जो घाव असतो तो कुठेतरी खोलवर कुपीत बंद करून आपण ठेवत असतो आणि पुढील पाऊल उचलत असतो। परंतु वेळेचा जो घाव असतो म्हणजे काळानुसार जी वेळ येते आणि वेळेनुसार जी माणसे बदलतात आणि माणसांनी दिलेला जो घाव असतो तो अंतःकरणात नेहमी सलत असतो। दरीवर वेळेची मात होत असते पण घावाला वेदनेचा त्रास असतो। एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, वेळ आणि काळ परिस्थितीच्या जाती असतात। त्याचा अर्थ असा की दरीवर वेळेची मात होत असते, जो आपल्याला घाव दिला असतो कालांतराने तो हळूहळू भरून निघत असतो। परंतु माणसाने जो घाव दिलेला असतो तो अंतःकरणात वेदना देत असतो। एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, वेळ आणि काळ परिस्थितीच्या जाती असतात। कारण काळ आला की वेळ येणारच, वेळ आली की माणसे बदलणारच, माणसे बदलली की अनुभव मिळणारच आणि हे कालचक्र सतत सुरू राहणारच। भेटूया उद्याला पुढील 4 ओळींच्या अर्थासहित। नमस्कार।